त्र्यंबकेश्वर तालुक्यातील स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुल येथे 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या संस्थेचे संस्थापक पंचायती आखाडा श्री निरंजनीचे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या आणि तसेच त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच या संस्थेचे संस्थापक राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी यांचा वाढदिवस असल्याने देखील या निमित्तानं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत तसेच देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मनं जिंकली। या कार्यक्रमात चिमुकल्यांनी अतिशय मनाला भावेल असे नृत्य नाटक सादरीकरण केले। यावेळी लहान बालकांनी अतिशय मनमोहक असे नृत्य सादर केले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे राष्ट्रसंत अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज पंचायती आखाडा श्री निरंजनी महंत श्री नाथानंद सरस्वती महाराज महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज महंत सुदर्शनानंद सरस्वती महाराज महंत रामानंद सरस्वती महाराज श्री प्रदीप परदेशी सर, डॉक्टर श्री प्रणव कुलकर्णी, डॉक्टर शुभम देशमुख, प्रिन्सिपल मिस योगिता अग्रवाल, शाळा व्यवस्थापन तसेच विकास समितीचे सदस्य, शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुल आज स्वातंत्र्य दिन सर्वांनी साजरा केला। खूप खूप आनंद वाटला। सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती गुरुकुलला खूप खूप शुभेच्छा देतो। उत्तर प्रगती होण्यासाठी आपण सर्वांनी खूप सन्मान दिला, खूप प्रेम दिलं। सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आज सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे चेअरमॅन सर म्हणजे राष्ट्रसंत श्री श्री 1008 आज यांचा स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज आज यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांनी खूप छान तयारी केली होती। गुरुकुलमधल्या मुलांनी आज सिद्ध करून दाखवले की गुरुकुलचे मुलं कसे असतात, सगळे कसे प्रेमळ आहेत, नम्र आहेत आणि हे सिद्ध केलं मुलांनी आणि त्याच्यासाठी आम्हाला फार आनंद वाटतोय। पुन्हाच एकदा सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर।